नमस्कार। आज मी तुम्हाला टाकळ्याची भाजी दाखवित आहे। तर त्याचं साहित्य बघूया। मी टाकळ्याची भाजी एक जुडी घेऊन साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे। पाव चमचा मीठ घेतला आहे। 4 चमचे ओल्या नारळाचं खोबरं घेतलं आहे। 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। अर्धा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। इथे मी कढई गॅसवर गरम करत ठेवली होती, ती गरम झालेली आहे। आता मी 2 चमचे तेल घालत आहे। तेल थोडं गरम होऊ देऊया आपण। तेल गरम झालेलं आहे। आता मी हिरव्या मिरच्या घालत आहे। कांदा घालत आहे। मिश्रण आता एकजीव करून घेत आहे। कांदा थोडा तेलात आपण भाजून घेऊया। तर कांदा आपला थोडा छान भाजलेला आहे। आता मी टाकळ्याची भाजी घालत आहे। आणि परतून घेत आहे। आणि मीठ घालत आहे। आता छान परतून घेतलेले आहे आपण। आता आपण 5 मिनिटं थांबूया। आता मी ह्याच्यावर टाकली ठेवत आहे आणि 5 मिनिटं थांबूया। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया। भाजी छान शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यावर ओल्या नारळाचं खोबरं असं घालूया। एकदा असंच परतून घेऊया आणि गॅस काढूया। अशा पद्धतीने टाकळ्याची भाजी करतात। एक गोष्ट कायम लक्षात ठेवायचं, भाजी करताना पाणी घालायचं नाही, भाजी आपोआपच शिजते। ही भाजी अतिशय आयुर्वेदिकमध्ये गुणकारी अशी आहे। वातविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय लाभदायक अशी आहे। तर तुम्ही सुद्धा टाकळ्याची भाजी करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।